नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनिल स्वागत करतो तुमचं शेतीचा यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण सोयाबीनची दुसरी फवारणी करून घेत आहोत। आज आपल्या प्लॉटला 28 दिवस पूर्ण झालेले आहेत। दुसऱ्या फवारणीमध्ये आपण कोणते औषध वापरणार आहोत त्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत आणि त्या फवारणीचा आपल्याला बेनिफिट काय होईल, फायदा काय होईल त्या संदर्भात पण सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओमध्ये राहणार आहे। आणि दुसरी गोष्ट, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं होतं की आपण ह्या प्लॉटमध्ये 15 प्लॅन्टोचा खताचा वापर केला होता। 8 दिवस पूर्वी आपण एक खत पेरलं होतं, 20-21 दिवसाच्या दरम्यान आपण खत पेरलं होतं। तुम्ही पाहू शकता रिझल्ट किती छान दिसते। प्लॉटची वाढ मस्त झालेली, फुटवा करायला। आणि जे आता काय फवारणी घेणार आहोत त्याच्यामध्ये अजून आपल्याला रिझल्ट चांगला मिळून जाईल। आपली ह्याच्या पूर्वीची एक फवारणी झालेली थायमॅथोक्सम लॅम्बडा सायलोथ्रिन, जे की आलिका नावाने ओळखतात ते, त्याच्यामध्ये इमामेक्टिन बेंझोएट आणि डार्मोलिन हा आपला पहिला स्प्रे झालेला होता। आजचा स्प्रे कुठला घेणार आहोत त्या संदर्भात आपण सविस्तर माहिती पुढे घेणार आहोत। तर आजच्या फवारणीमध्ये आपले हे औषध राहणार आहेत। ह्या सर्वांची माहिती सविस्तर एक करून मी तुम्हाला देणार आहे। हे डेकोरस जे की आपण pH बॅलन्स करण्यासाठी वापरतो, जे की सायट्रिक ॲसिड याच्यामध्ये घटक असतो। तुम्ही हे घ्यायचं नसेल तर प्रतिपंप 2 लिंबू याप्रमाणे तुम्ही वापरू शकता, किंवा डेकोरस मिळालं असेल डेकोरस वापरू शकता। हे वापरण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जे काही आपण फवारणीसाठी पाणी घेणार आहोत 200 लिटरचा बॅलर भरून, त्या बॅलरमध्ये आपल्याला डायरेक्ट डेकोरस किंवा लिंबू टाकून द्यायचे, जेणेकरून फवारणीसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व पाण्याचा pH एकदम बॅलन्स होऊन जाईल। मी ह्याच पद्धतीने वापरतो, एकदम टाकीमध्ये औषध डेकोरस टाकून देत असतो। डेकोरस टाकून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे काही पाण्याचा pH बॅलन्स करून घेतलेला आहे त्यातला आपण 15 टाक्या करायचे, तर 15 डबे पाणी आपल्याला बकेटमध्ये घ्यायचे। जसं की तुम्ही व्हिडिओत पाहताय त्या पद्धतीने 15 डबे आपल्याला पाणी बकेटमध्ये घ्यायचे। ते पाणी बकेटमध्ये घेतल्यानंतर परत आपल्याला हे फ्युजन, ज्यामध्ये इमामेक्टिन बेंझोएट 5% Hg हा घटक आहे। खूप कंपन्यांचा हा टेक्निकल घटक येतो। आपल्याला 150 ग्राम हा वापरायचा आहे। 200 लिटर पाण्यासाठी 150 ग्राम आपण टाकणार आहोत, जेणेकरून आपली फवारणी व्यवस्थित व्हावी आणि एकरी पाण्याचं प्रमाण पण आपण जास्त वापरणार आहोत। यामध्ये तुमचं असं एक म्हणणं असेल की पाठीमागच्या फवारणीमध्ये पण आपण इमामेक्टिन बेंझोएट वापरलं, डबल इमामेक्टिन बेंझोएट का वापरतोय? मित्रांनो, ह्या कीटकनाशकाचा कसलाच पिकावर रेसिड्यू राहत नाही आणि अळे मारण्यासाठी उत्तम काम करतं। रिझल्ट ह्याचे सर्वोत्तम आहेत। रिपीट जर याचा वापर केला तरी पिकावर कुठले साईड इफेक्ट नाही आणि अळी मरणार नाही असं होणार नाही। स्वस्तामध्ये मस्त रिझल्ट आपल्याला मिळून जातात। साधारण 1 एकर आपलं क्षेत्र आहे, त्या क्षेत्रासाठी आपण हे पुरेपूर वापरणार आहोत। नंतर आपल्याला स्प्रिंग नावानं जे ॲमिनो ॲसिड मिळतं, ज्यामध्ये ॲमिनो ॲसिड 80% असतं। खूप कंपन्याचा हा घटक येतोय, कोणत्याही कंपनीचं तुम्ही वापरू शकता। प्रति लिटर पाणी 1 ग्राम या प्रमाणाचा डोस असतो। भरपूर कंपन्याचा अवेलेबल आहे, कोणत्याही कंपनीचा वापरा। हे टाकून आपल्याला काठीनं व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर आपण झटॉल लेगुम, जे की स्पेशल सोयाबीनचीच ग्रेड आहे, तुम्ही पाहू शकता। स्पेशल सोयाबीन आणि राजमा पिकासाठी याचा लेबल क्लेम आहे। 10-22-16 नावानं ग्रेड येते। आणि ह्याची डिफरंट खासियत काय आहे, कारण आता आपण म्हणताल 12-61 19-19 वापरलं, 13-40-13 वापरलं चालणार नाही का? ह्याच्यामध्ये बदल काय आहे तो तुम्हाला दाखवणार आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता पाठीमागच्या बाजूनं याच्यामध्ये 3 प्रकारचा नायट्रोजन मिक्स येतो। एक अमोनिकल नायट्रोजन आहे, दुसरा नायट्रेट नायट्रोजन आहे आणि परत युरिया नायट्रोजन आहे। असा 3 प्रकारचा नायट्रोजन मिक्सिंग असल्यामुळं पिकावर आपल्याला कावळी चांगली मिळून दिसते आणि ग्रोथ पण पिकाची चांगली दिसते। यामध्ये 22% फॉस्फरस आहे, जे की स्टेम बनण्यासाठी आणि फुटवा करण्यासाठी खूप आवश्यक आहे। आणि 16% पोटॅश आहे, कारण जी झाडाची जडणघडण असते आणि जी बांधणी असते त्यामध्ये पोटॅशचं काम खूप महत्त्वाचं असतं। चांगली ग्रेड आहे, तुम्ही वापरून बघू शकता। साधारण कंपनी 10 ग्राम प्रति लिटर पाणी डोस याप्रमाणे सांगते, आपण 5 ग्राम प्रति लिटर याप्रमाणे वापरतो। रिझल्ट चांगला आहे, मागच्या वर्षी पण आपण वापरलेलं आहे। आणि त्याच्यानंतर आपण बॉन्ड, जी की विलवूड क्रॉप सायन्स नावाची कंपनी आहे, बॉन्ड म्हणून त्यांचं स्टेरॉइड मिळतं। तुम्ही बघू शकता, बीटा स्टेरॉइड आणि सिग्मा स्टेरॉइड असं मिक्स आहे आणि बायोस्टिम्युलंट आणि इम्युनिटी बूस्टर म्हणून हे चांगल्या पद्धतीनं काम करतं। 5 ग्राम प्रति 15 लिटर पाणी यासाठी याचा डोस आहे। हिनं फ्लॉवरिंग काढणं, फुटवा करणं, वाढ चांगली करणं यासाठी उत्तमरित्या कार्य करतं। 75 ग्राम एकरी याचा डोस आहे। आपण 30 ग्राम प्रति एकर याप्रमाणे वापरतो। हे जर आपण पॅकेटच्या बाहेर काढलं, तुम्ही आता स्क्रीनवर पाहताय, टाकता वेळेस असं लाल लाल कुंकवासारखं दिसतं। रिझल्ट ह्याचे खूप सुंदर आहेत। आणि सगळ्यात शेवटी आपण फ्लुइड घेणार आहोत, जे की GSP क्रॉप सायन्स कंपनीचं येतं, पॅक्लोबुटाझोल 23%, जे की तुम्ही जुनं कल्टार वगैरे नावानं ओळखता। ह्याचं काम काय आहे मित्रांनो, की जे अनावश्यक झाड वगैरे वाढ पिकाची दाखवतं, ते वाढ व्यवस्थितरित्या मेंटेन करण्याचं ते काम करतं आणि अनावश्यक झाड वाढू देत नाही। फुटवा वगैरे व्यवस्थित निघण्यामध्ये झाडाला ते चांगल्या प्रकारची मदत करतं, म्हणजे वाढरोधक म्हणून हे काम करतं। रिझल्ट त्याचे खूप सुंदर आहेत। ज्या कुठल्या कंपनीत तुम्हाला अवेलेबल होईल ते तुम्ही वापरू शकता। तर आपली याप्रमाणे एवढ्या औषधाची फवारणी आपण मिक्समध्ये घेत आहोत। रिझल्ट सुंदर आहेत। ह्याचा खर्च पाहायला गेलं तर रिझल्ट 800-900 रुपये एकरी जाईल, जास्त खर्च ह्याचा होणार नाही, कारण 1 एकरचा डोसच्या हिशोबाने आपण सांगतोय। आणि जो फवारणीसाठी आपण फवारा वापरतोय, तुम्ही बघू शकता जनरेटर फवाराचा आपण फवारणीसाठी वापर करतोय। पाणी पानावर या पद्धतीने पडतं, पानावरनं पाणी गळत नाही। रिझल्ट त्याचा आपल्याला सर्वोत्तम मिळते आणि जे काय झाडाच्या खालचा वगैरे भाग आहे पूर्णरित्या भिजला जातो। ह्या पद्धतीने तुषार पडतात, त्याचे तुम्ही बघू शकता।
फवारणी या पद्धतीनंच करणं आवश्यक आहे. जास्त काकऱ्या धरून चालण्याची आवश्यकता नाही. इकडं तीन काकऱ्या धरल्या व्यवस्थितरित्या आपला स्प्रे बसतो. या पद्धतीनं आपल्याला नियोजन करायचं आहे, जेणेकरून आपल्या फवारणीचे आपल्याला रिझल्ट चांगले मिळतील. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा. जे मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी माझ्या या बाजूला शेतीचा डॉक्टर नावानं लोगो येत आहे, त्या लोगोवर क्लिक करून तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता. अशी शेतीविषयक माहिती आपल्या चॅनलवर मिळू शकता.